नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण झणझणीत आणि चवदार खमंग अशी सोयाबीन वड्याची भाजी बनवतोय किंवा सोया चंक्सची भाजी बनवतोय. चवीला तितकीच भन्नाट होते. चिकन, मटण किंवा अंडे याच्यासारखं प्रोटीन ह्या वड्यामधून आपल्याला भेटतं आणि जेव्हा भाजीला काही घरात नसेल तेव्हा हा बेस्ट पर्याय होऊ शकतो आणि सर्वच जण आवडीने खातील असं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 3 वाटी सोयाबडी घेतलेले आहे. सोयाबडी घेताना शक्यतो काळे घेऊ नये, पिवळसर रंगाचे आणि फ्रेश असे दिसणारे घ्यायचे आहेत. का तर एक वेळ थोडंसं काळसर असेल तर त्यात खडे वगैरे लागू शकतात. इथे मी कढईमध्ये 1.5 तांब्या पाणी गरम करण्यासाठी ठेवले. आता याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे, म्हणजे आपली सोयाबडी किंवा सोयाबीन वडे हे चवीला फिक्के लागणार नाहीत, तर चवदार आणि खमंग लागतील. तर आपल्याला इथं मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट हे पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचे. असं केल्यामुळे एखाद्या वेळेस त्यामधला घाणसुद्धा निघते आणि वडे जे आहेत ती छान फुलले जातात आणि चवीलासुद्धा छान लागतात. जास्त वेळ नंतर शिजवायची गरज पडत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर नेहमी अशाच प्रकारे बनवाल आणि नॉनव्हेज खाणंसुद्धा विसरून जाल. इतकी चवीला भन्नाट आणि मस्त चटकदार भाजी होते. आणि विशेष म्हणजे कुठलंही वाटण न करता आपण सकाळच्या गडबडीच्या वेळेसुद्धा ही भाजी अतिशय झटपट करू शकतो. इतके सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. तर आपल्याला आता हे 3 ते 4 मिनिट छान असे वडे शिजवून घ्यायचे आहेत. तर 4 मिनिट झालेले आहेत. बघा वडे किती फुलून टम्म असे झालेले आहेत. हे बघा अशा प्रकारे. तर आता आपण हे जे वडे आहेत ते एखाद्या गाळणीवर काढून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये शिफ्ट करून कळकळ असे धुवून घेतले तरीही चालतं. पण पटकन पाण्यामध्ये थंड पाण्यात टाकायचे नाही, तर अशा चाळणीवर वगैरे काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती थंड पाणी टाकून घेऊन परत आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आपण सोयाबीनची भाजी बनवतो ना तेव्हा सगळं तेल किंवा रस्सा जे आहे ते शोषून घेतला जातो. तर ते होऊ नये म्हणून आपण इथं एक छान ट्रिक पाहणार आहोत. सोयाबीन वडे बिलकुल रस्सा शोषून घेणार नाहीत किंवा तेल असं शोषून घेणार नाहीत. तर हे बघा छान असं याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातलं एक पाणी काढायचं आहे. का तर याच्यामध्ये जे आपण ग्रेव्ही करतो ते सुद्धा मसाला गेला पाहिजे, तेव्हा आपली सोयाबडी चवीला छान लागेल. नाही तर फिक्कं फिक्कं लागेल त्यातलंच पाणी त्यामध्ये असेल तर. त्यामुळे यातलं एक पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. परत इथं थोडंसं पोळतं आहे म्हणून डबल पाणी टाकते मी. तर आपलं नॉर्मल पाणीच याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सोयाबडी छान असे पिळून घ्यायचे आहेत. हलक्या हातानंच पण एक ना एक पाणी निघेल अशा प्रकारे हे छान पिळून घ्यायचे आहेत. सोयाबडीतलं पाणी काढताना असं जितके हातात बसतील ना तेवढेच घ्यायचे आहेत. जास्त घेतलं तर पाणी निघत नाही. तर इथं 2 टमाटर आणि 2 कांदे घेतलेले आहेत. तुम्हाला वेळ असेल तर कट करून घ्या. पण आपण इथं झटपट भाजी बनवतोय त्यामुळे किसून घेतलेला आहे. किसल्यामुळे पटकन एकजीवपणा येतो ग्रेव्हीला आणि परतल्या पण छान जातं. आता इथं ॲल्युमिनियमची कढई मी ठेवलेली आहे, सोयाबडी जी आपण उकडून घेतली त्यामध्येच. तर इथं थोडंसं कढईमध्ये लागलेलं जे पाणी होतं त्यामुळे तसं दिसत असेल. तर शक्यतो ना ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये सोयाबडी न परतता नॉनस्टिक किंवा लोखंडी कढईमध्ये परतून घ्यायचं. काय होतं ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये ना थोडं चिकटून बसतं कढईला, मग त्यामुळे त्याचा आकार जे आहे ते व्यवस्थित राहत नाही. पण आता इथं मी टाकलं त्यामुळे परत कुठं काढणार, त्यामुळे मी परत परतून घेतलेलं आहे. पण इथं मी अगदी हलक्या हाताने ही छान परतून घेते. याचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला सगळं सारखं असं ही सोयाबडी परतून घ्यायची आहे. बघा तुम्हाला दिसत असेल खाली चिकटतं आहे थोडंसं. त्यामुळे लोखंडाचीच कढई वापरा किंवा नॉनस्टिक कढई वापरायची हे परतताना. तर आणखीन थोडंसं मी तेल टाकलेलं आहे जेणेकरून चिकटू नाही सोयाबडी कढईला. त्यामुळे आता हे छान आपण मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं तर सोयाबीनचे वड्याची चवसुद्धा छान लागते आणि जास्त जी ग्रेव्ही शोषून घ्यायचं प्रमाण आहे ते कमी होतं या प्रोसेसमुळे. ते बघा थोडासा रंग याला ब्राऊन आलेला आहे. तर खूपसुद्धा जास्त करायचं नाही, तर एवढं जरी केलं तरी पुरेसं होतं. तर दिसायलासुद्धा बघा छान दिसते, जसं की नॉनव्हेज आहे असं वाटतंय. तर आता हे छान परतून झाले. आता आपण गॅस बंद केलेला आहे, म्हणजे भांडं ठेवलं गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी जिरे मोहरी तुम्हाला जे हवे असेल ते टाकू शकता. लसणची पेस्ट टाका किंवा जेव्हा तुम्ही प्युरी करून घेता त्यामध्ये टाकलं तरी चालतं. आता इथं अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत फोडणीसाठी. जिरे छान तडतडू द्यायचे आहेत. जिरे कच्चे जर राहिले तर फोडणी व्यवस्थित
बसत नाही किंवा चवीलासुद्धा व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे आता ही छान जिरे तडतडल्यानंतर इथं आपण कुठलंही वाटण केलं नाही, त्यामुळे मी इथं अद्रक लसूणची पेस्ट वापरते आहे. आणि जर का तुम्हाला टमाटर आणि कांदा प्युरी करून घ्यायची असेल तर त्यामध्येच 1-2 हिरवी मिरची, अद्रकचा अर्धा इंच तुकडा आणि लसूण थोडासा टाकून कोथिंबीर त्याची प्युरी करून घेतली तरीही चालतं. तर इथं मी अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेतली. आता ही खूप कडक होऊ द्यायची नाही, थोडंसं यातला नमपाना गेला की लगेचच आपण इथं कांदा अगोदर टाकून घ्यायचा आहे. आणि गॅस जे आहे ते मोठाच ठेवायचा आहे. आणि खूप जर छोटा गॅस केला किंवा लहान केला तर त्याला पाणी सुटतं आणि मग परतायची प्रोसेस कमी होते किंवा बंदच होते. त्यामुळे फास्ट गॅसवरच ही छान परतून घ्यायचं, म्हणजे पटकन परतलं जातं आणि पटकन कमी वेळेमध्ये ही भाजी आपली तयार होते. ते बघा अशा प्रकारे छान थोडंसं असं कांदा परतून झाला की परत आपण याच्यामध्ये लगेचच टमाटरसुद्धा टाकून घेणार आहोत, जेणेकरून दोन्ही पण एकजीव असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता साधारण जोपर्यंत हे व्यवस्थित परतत नाही किंवा तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचं आहे आणि सतत ह्याला हलवत राहायचं आहे, असं सोडून द्यायचं नाही. जर का असं सोडलं तर बुडाला लागलं तर मग भाजीची चव व्यवस्थित लागत नाही. तर बघू शकता थोडंसं तेल सुटलं की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि याच्यातच थोडीशी हळदी पावडर टाकून घेतली. आता हे छान हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ही व्यवस्थित परतून होत नाही तोपर्यंत ह्याला सतत हलवत राहूया. टमाटर आणि कांदा किसून घेतल्यानंतर टमाटरचं जे पाणी निघलं होतं ते मी एका बाजूला केलं होतं, ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि गॅस जे आहे ते मोठाच आहे. हे बघा अशा प्रकारे हे परत हलवून घ्यायचं आहे. थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे हे कांदा आणि टोमॅटो. याला सतत हलवून जेवढं परतून घेताल तेवढी ग्रेव्ही जी आहे ती एकजीवपणा छान येतो आणि चवीलासुद्धा ग्रेव्ही छान लागते. आता इथं आपल्याला 2-3 वेळा ग्रेव्हीमध्ये पाणी टाकून तेही गरम पाणी एका बाजूला करून ठेवायचं आणि थोडं थोडं ह्याच्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे गरम पाणी टाकलं की पटकन शिजते. आता इथं 1 चमचा काळं तिखट आपण घरगुती आहे ते टाकून घेतले, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. ही लाल मिरची खूप तिखट असल्यामुळे इथं मी 1 चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे. तुम्ही एकतर काळंच तिखट किंवा एकतर लालच तिखट दोन्ही वापरलं तरीही चालतं, पण असं केल्याने चव छान लागते. जास्त काळं मसालासुद्धा होत नाही आणि जास्त लालसुद्धा असं वाटत नाही. आता हे मसाले टाकल्यानंतर तेलात मसाले टाकले की चव जी आहे ती पण छान लागते आणि भाजीचा रंग छान येतो. आता इथं धने आणि जिरेची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. एकत्रित केले असल्यामुळे 1.5 चमचा मी इथं टाकून घेतलेली आहे. आणि परत याच्यामध्ये आपल्याला किचन किंग मसाला किंवा मॅगी मसाला तेही नसेल तुमच्याकडे, त्याची नॉर्मली आपल्या घरात गरम मसाला असतो ते टाकला तरीही चालतं. याच्यामध्ये हे परतून थोडंसं झालं की याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. गरम मसाला जास्त परतायची गरज नाही पडत. आता इथं मी असं खोबऱ्याचं वाटण करून ठेवते. खोबरं तळून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा इंच अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून ही पावडर तयार करून ठेवलं की त्यावेळेला आपल्याला हे कुठल्याही भाजीत ॲड करता येतं, त्यामुळे भाजीची चव खूप छान लागते. तर इथं 2च चमचे मी टाकून घेतलेला आहे, जास्त टाकायची गरज नाही. यामुळे इतकी चवदार आणि खमंग भाजी होते. साधारण 2-3 मिनिट ह्याला परतून घेतल्यानंतर परत याला थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे मसाले जे आहेत ते जळणार नाहीत. आणि पाणी टाकल्यामुळे परत त्याला एकजीवपणा छान येतो आणि ग्रेव्ही जी आहे ती चवीलासुद्धा छान लागते. आता इथं साधारण अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. हे पूर्ण मिक्स करायचं आणि परत ह्याला अगदी लो फ्लेमवर झाकून ठेवायचे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो एकजीव होऊन परत ते ग्रेव्हीमध्ये तेल सेपरेट करायला मदत होतं. त्यामुळे आता हे बघा छान असं हलवून घेतल्यानंतर परत आपण हे झाकून ठेवणार आहोत साधारण 2-3 मिनटासाठी. आणि एखाद्या वेळेस काय होतं, हलकं भांडं असेल, बुडाला लागू शकत असेल तर ते मध्ये मध्ये चेक करायचं आहे. परत हे झाकून ठेवूया. असंच आपल्याला 2-3 वेळा करायचं आहे, तेव्हा ही जी ग्रेव्ही आहे ती परफेक्ट असं होती. तर हे बघा 1 वेळ आपण 2 वेळा झालेलं आहे समजा. एकदा टमाटरची प्युरी आणि परत हे पाणी टाकले, तर आणखीन 1 ते 2 वेळा आपण पाणी टाकून 2-2 मिनिट आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. आता परत तेल सेपरेट व्हायला लागलं की परत अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि हलवून घ्यायचं आणि परत हे झाकून ठेवायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे केल्यामुळे तेल जे आहे ते सेपरेट होतं आणि चवसुद्धा इतकी भन्नाट लागते. अशा प्रकारे जर सोयावडी केली ना तुम्ही नेहमी बनवून खाल, इतकी परफेक्ट आणि मस्त होते. तर एकदम परफेक्ट आणि मस्त आपली ग्रेव्ही शिजलेली आहे, तेल सेपरेट होते. हे बघा अशा प्रकारे. आणि खूप जर उडते असं वाटलं तर एकदम लो फ्लेम करून घ्यायची, म्हणजे जास्त उडणार नाही. अगदी पाववाटी परत मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे.
जेणेकरून जितकी छान ग्रेव्ही शिजेल ना तेवढी भाजीची चव वाढते आणि रवाळ टेक्स्चर येतं ह्या ग्रेव्हीला. तर आता इथं हे बघा अशा प्रकारे तयार झाल्यानंतर ह्याच थिकनेसची भाजी करायची आहे. म्हणजे काय होतं तर त्याच्यामध्ये कोट होते ही सोयावडी आणि चवीला छान लागते. खूप पाणी टाकलं तर सोयावडी वेगळी आणि मसाला वेगळा होतो, त्यामुळे कोट होईल पूर्ण सोयावडीला. अशा प्रकारे ग्रेव्ही पाहिजे. आता पूर्ण सोयावडी आपण याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर परत ह्याला हलवून घेऊन झाकून ठेवलं होतं. हे बघा अशा प्रकारे ही झालेली आहे. जर का तुम्हाला थोडंसं वाटलं पाणी टाकावं तर थोडंसं पाणी जे आपण गरम करून बाजूला ठेवलेलं आहे तेच पाणी टाकायचं आहे. तर मी झाकून ठेवल्यामुळे हे बघा परत याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आणि शक्यतो थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. गरम पाणी चव बॅलन्स करते. तर साधारण 1 वाटी मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे 5 मिनटासाठी परत झाकून ठेवायचं आहे. म्हणजे तेलसुद्धा सेपरेट होतं आणि सोयावडी थोडीशी शिजली नसेल किंवा जो मसाला त्याच्यामध्ये एक जीवपणा किंवा गेला नसेल तोही व्यवस्थित अशी शोषून घेते. त्यामुळे थोडंसं पाणी याच्यात लागतं. अंदाज घेत पाणी टाकायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही. पहिल्यांदा टाकलं तेव्हा सोयावडी जास्त असल्यामुळे शोषून घेतं. तर आपल्याला सरभरीत चपाती, भाजी, भाकरी, भात याच्यासोबत खाता येईल इतपत आपल्याला ही पातळ ठेवायची आहे. तर सर्व प्रमाण एकदम परफेक्ट झाले. इतकी मस्त ही भाजी झालेली आहे. कुठलीही कमी किंवा जास्त झालेलं नाही. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. परत मी अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जेणेकरून सोयावडी त्यामध्ये डुबेल आणि झाकून ठेवल्यानंतर तेलसुद्धा सेपरेट होतं आणि पूर्ण सोयावडीमध्ये ते रस्सा जे आहे ती व्यवस्थित अब्झॉर्ब करून घेतं. तर मी झाकून ठेवलं होतं बघा. तेल सेपरेट झालेले अगदी लो फ्लेमवर आपण झाकून ठेवायचं आहे. फास्ट गॅस करायचं नाही. आता गॅस बंद केला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गरम आहे ही भांडं तोपर्यंत आणखीन आपण 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे. म्हणजे आणखीन तेल जी आहे ती छान अशी तर्री येते. तर बघा एकदम छान अशी तर्री आलेली आहे. एकदम परफेक्ट आपली सोयावडीची भाजी तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. कितीही गडबड असेल तरी परफेक्ट अशी होते आणि चवीला तर इतकी भन्नाट होते. चिकनसुद्धा खायचं विसराल इतकी मस्त होते. डब्याला देऊ शकता किंवा घरी खाऊ शकता. तर ह्याची ग्रेव्हीसुद्धा बघा एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. तर आता आपण प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.